नमस्कार मित्रांनो. आर.एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जी काही पोलीस पाटील पदाची बॅच सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. तर या अधिनियमावरती लेखी परीक्षेसाठी तर प्रश्न असतातच, परंतु त्याचबरोबर जी तुमची मुलाखत होते 20 मार्कांची, जो काही आपला 80-20 चा जो पॅटर्न आहे, 80 मार्काला लेखी आणि 20 मार्कांसाठी जी तुमची मुलाखत आहे, तर या लेखीमध्ये सुद्धा प्रश्न असतात आणि या मुलाखतीमध्ये सगळ्यात जास्त उपयोग जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा होत असेल, तर तो आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. तर या अधिनियमाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती बघायची आहे आणि त्याच सोबत या पोलीस अधिनियमावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, या सर्वांची माहिती आजच्या या आपण लेक्चरमध्ये घेणार आहोत. परंतु मित्रांनो, आपलं जे ई बुक आलेलं आहे, या ई बुकची या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे ई बुक परचेस केलेलं आहे. या बुकची किंमत ₹199 आहे आणि 100% या बुकच्या बाहेर तुमचा जीकेचा जो काही सिलेबस आहे, तो सिलेबस या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. जीकेचे जे काही प्रश्न तुम्हाला येतील ते या पुस्तक मधूनच असणार आहेत, हे मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर सांगू शकतो. त्यामुळं ज्यांनी हे पुस्तक परचेस केलं नसेल आणि त्यांना जर हे पुस्तक घ्यायचं असेल, तर तुम्ही मला 9730613237 हा आपला नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मला या ठिकाणी कॉल मेसेज करू शकता. तर मित्रांनो, निश्चितपणे तुम्ही हे बुक घ्या. या बुकचा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल. ज्याने आपली बॅच घेतलेली होती जालना पोलीस पाटील पदासाठी, तर त्यांच्या वेळेला हे बुक उपलब्ध नव्हतं. परंतु त्यांना मी जे काही जीकेचे क्वेश्चन दिलेले होते, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्यातून बरेचसे प्रश्न आलेले होते आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हे आपण बुक तयार केलेलं आहे. त्याच्या बाहेर 100% जीकेचा प्रश्न जाणार नाही. तर या अधिनियमावरती आपण प्रश्न कसे तयार होतात, तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, यामध्ये कोणकोणती कलमं आहेत, या सर्वांचा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना अतिशय काळजीपूर्वक याकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या स्वतःच्या ज्या नोट्स आहेत, त्या नोट्स सुद्धा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि इतरत्र जेव्हापर्यंत तुमची परीक्षा होत नाही, तोपर्यंत आपण तुमच्या पाठीशी आहे. आपण या संदर्भातले जे काही प्रश्न उत्तर असतील, त्या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून हा अधिनियम अभ्यासणार आहे. आता आपण याच्यावरती सविस्तर बोलूया आणि नंतर जशी तुमची परीक्षा जवळ येत जाईल, त्या वेळेला आपण याच्यावरती क्वेश्चन फ्रेम करणार आहे. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल जे आहे, त्या टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देत आहे. तर त्या लिंकवर जाऊन ते टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करायचं आहे. तिथं तुम्हाला या प्रश्नांचा सराव या ठिकाणी करता येईल. तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण काय करूया, हा पोलीस अधिनियम जो आहे, तो अधिनियम अभ्यासूया. सगळ्यात महत्वाचं की या अधिनियमाचं नाव आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आणि हे जे 1967 आहे, हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तर हे तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं आहे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न फ्रेम होणार आहे की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम किंवा डॉट डॉट असं दिले जाईल आणि हा आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळे पर्याय असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1967 हा सुद्धा पर्याय असणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे 1967, तर हे 1967 तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणत्या दिवशी या ठिकाणी या ग्राम पोलीस अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली, तर त्याची जी तारीख आहे, ही तारीख आहे 6 ऑगस्ट 2003. म्हणजे इथं या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न जे आहेत ते फ्रेम झालेले दिसून येतील. त्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये मला आता काय सांगितलेलं आहे बघा, हे तर तुम्हाला सांगितलं की हे लक्षात ठेवायचं आहे 1967. याच्यावरती तुम्हाला रिकाम्या जागेसाठी प्रश्न येणार किंवा
खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम पारित करण्यात आला किंवा अस्तित्वात आला? तर त्याचं उत्तर आहे 1967. आता मित्रांनो, ही जी अनुक्रमणिका तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कलमे दिलेली आहेत बघा. तर मग किती कलमं आहेत एकूण? तर एकूण कलमं आहेत 18. बघा, एकूण कलमं जर विचारली, तर ती किती कलमं आहेत? 18. आणि या प्रत्येक कलमामध्ये या ठिकाणी कोणकोणती गोष्ट सांगितलेली आहे, ती तुम्हाला महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमच्यासाठी परीक्षा जी आहे, ती परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्चचा पहिला आठवडा आहे. या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे 3 महिन्यांचा कालावधी आहे. आणि या 3 महिन्यांमध्ये बघा, जर तसं पकडलं तर हा नोव्हेंबर चालू आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे 3 महिन्याचा कालावधी आहे आणि हा एक 3 ते 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. आणि त्याच्यामुळं तुम्ही जेवढा अभ्यास करता येईल तितका अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तुमचं प्रॅक्टिस जी आहे ती करून घेण्याची जबाबदारी आपल्या या आर-एस अकॅडमीची आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ती गोष्ट तुम्ही प्रॉपर करा. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्क्स मिळून जातील. आता इथं जे तुम्हाला दिलेलं आहे, ही कलमं जी दिलेली आहेत बघा खाली, तर या कलमांचा अभ्यास करायचा का? तर आवश्यकता नाही. परंतु हे जर तुमच्याकडे 3-4 महिने असतील, तर तुम्ही निश्चितपणे याच्यावरती जर नजर फिरवली आणि जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ते तुमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट असणार आहे. मग बघा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ. कलम 2 मध्ये व्याख्या. कलम 3 मध्ये ग्राम पोलिसांची प्रशासन व्यवस्था, त्यांचे नियंत्रण, त्यांना निर्देश देण्याचे काम कोणाकडे निहित असेल. त्यानंतर 4 मध्ये काय दिलेलं आहे? ग्राम पोलिसांवरील प्राधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांची प्रतिनियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? कलम 5 मध्ये आहे की पोलीस पाटलांची नेमणूक, त्यांचे पारिश्रमिक व सेवा, इतर शर्ती ज्या आहेत सेवेच्या त्या दिलेल्या आहेत. कलम 6 मध्ये पोलीस पाटलांची कर्तव्य दिलेली आहेत. हे जे कलम 6 आहे हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण याच्यावरती मुलाखतीमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कलम 6 जे आहे, हे कलम 6 तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. पोलीस पाटलांची कर्तव्य आणि पोलीस पाटीलांच्या जबाबदाऱ्या यावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बघा, कलम 7 जे आहे ते ग्रामसेवक वर्गावरील असलेले प्राधिकार. आता हे ग्रामसेवक वर्ग म्हणजे काय आहे? हे आपल्याला सविस्तर या प्रत्येक कलमाचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशा कशा पद्धतीनं या पोलीस पाटलांची जबाबदारी आहे, त्यांची कर्तव्य काय आहेत आणि या कलमांमध्ये दिलेल्या गोष्टी नेमक्या काय आहेत, हे मी तुम्हाला उदाहरणांच्या संदर्भात खाली सांगणार आहे. सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने हे लेक्चर थोडंसं मोठं होईल, बोर वाटेल सुरुवातीला, परंतु मित्रांनो, जेवढं तुम्ही हे लेक्चर आहे, ते वारंवार जर तुम्ही बघितले, तर तुमचं चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल आणि यातला एकही प्रश्न जाणार नाही. त्यानंतर कलम 8 मध्ये सांगितलेलं आहे, जबरी, चोरी इत्यादींविरुद्ध सावधगिरीच्या उपाययोजना कोणकोणत्या आहेत? त्यानंतर 9 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला कर्तव्य. आता बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे कर्तव्य. वरती दिलेलं आहे पोलीस पाटलांची कर्तव्य आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे कर्तव्य इत्यादींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शास्ती. म्हणजे जर तुमचं पोलीस पाटील म्हणून जे काम आहे त्याच्यामध्ये जर का तुम्ही काही कसूर केला, काही दुर्लक्ष केलं, तर तुमच्यावरती काय कारवाई होऊ शकते, या संदर्भामध्ये या कलम 9 मध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर कलम 10 बघा. कलम 10 मध्ये आहे की फौजदारी खटला चालवल्या जाण्याच्या पात्रतेस बाधा न येणे. आणि कलम 11 आहे विभागीय चौकशी किंवा फौजदारी खटला चालू असेपर्यंत निलंबित करण्याचा अधिकार. आता मित्रांनो, ही कलमं तुम्हाला विचारली जाणार नाहीत, परंतु जर तुम्हाला ही कलमं प्रॅक्टिसने पाठ झाली, तर ते तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे. कारण उद्या जाऊन जर तुम्हाला प्रश्न विचारला, की ग्राम पोलीस अधिनियमाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये आहे, तर ती कुठं असणार आहे? कलम 2 मध्ये. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं, की ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये पोलीस पाटलांची कर्तव्य खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहेत, तर त्याचं उत्तर काय येईल? 6 येईल. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर तुम्हाला ते कलम माहीत असणं आवश्यक आहे. नंतर जाऊन याच्यावरती आपण काही ट्रिक्स तयार होतात का ते पाहू आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा ही कलमं तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. परंतु तुम्ही तुमच्या पद्धतीने जर अ, ही कलमं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ते अतिशय महत्त्वाचं होईल. त्यानंतर बघा, कलम 12 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 12 मध्ये आहे गावातील गुन्हेगार पळून गेला असल्यास किंवा त्याचा ठाव ठिकाणा माहीत नसल्यास ठाणे अधिकाऱ्यास तसे कळवणे.
कलम 13 मध्ये आहे गावाच्या हद्दीत अनैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू घडल्यास किंवा प्रेत सापडल्यास त्या बाबतीत तपास करणे. त्यानंतर कलम 14 आहे बघा, ज्या व्यक्तीने गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे असे पोलीस पाटलास वाटत असेल त्या व्यक्तीस पोलीस पाटलाने पकडणे. कलम 15 आहे साक्षीदारांना बोलावून त्यांची तपासणी करण्याचा, साक्षी पुरावा नोंदवण्याचा व लपवलेल्या वस्तूंसाठी झडती घेण्याचा अधिकार. त्यानंतर बेवारशी मालमत्ता कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 17 मध्ये सांगितलेलं आहे की या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या गुन्ह्याबद्दल इतर कायद्यान्वये खटला भरणे आणि 18 जे आहे ते निरसन आहे. त्यामुळं ही जी वरची 17 कलमं आहेत ही अतिशय महत्वाची आहेत. आता एक एक कलम या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे की प्रत्येक कलमामध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. आता बघा, इथे एक गोष्ट महत्वाची आहे की या अधिनियमाला दिनांक 17 डिसेंबर बघा 17 डिसेंबर 1967 रोजी राज्यपाल यांची अनुमती मिळाल्यानंतर तो महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 4 मध्ये दिनांक 22 डिसेंबर 1967 रोजी प्रथम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रश्न तयार होत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 ला राज्यपालांची मान्यता मिळाली? तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 17 डिसेंबर 1967. दुसरा प्रश्न की महाराष्ट्र शासन राजपत्र भाग किती मध्ये? तर भाग 4 मध्ये दुसरा प्रश्न तयार झालेला आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो तुम्हाला तारीख विचारली जाईल की केव्हा प्रसिद्ध करण्यात आला, तर तो आहे 22 डिसेंबर 1967 रोजी. आणि प्रथम कोणत्या भाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात आला? तर या ठिकाणी इंग्रजी भाषा असा आहे. आपल्याला वाटणार की महाराष्ट्र शासन राजपत्रमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे म्हणजे ते या ठिकाणी मराठी भाषेमध्ये केलेलं असणार आहे. आणि मराठी जर पर्याय त्यामध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टिक करणार आहे. त्यामुळे इथं हा एक प्रश्न, हा 2, हा 3 आणि या ठिकाणी या भाषेचा 4 हे 4 प्रश्न तयार होत आहे. तर हे 4 प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये चांगल्या पद्धतीने लिहून ठेवायचे आहे. आता बघा, खाली या ठिकाणी आपल्याला आता प्रत्येक कलम अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये ज्या अर्थी महाराष्ट्र राज्यातील ग्राम पोलिसांचे नियमन करण्यासाठी असलेल्या कायद्याचे एकत्रीकरण करणे आणि त्यात सुधारणा करणे इष्ट आहे, त्या अर्थी भारतीय गणराज्याच्या 18व्या वर्षी याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये हे जे कलम 1 आहे, हे कलम 1 कशाच्या संदर्भामध्ये आहे? तर संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ या संदर्भामध्ये हे कलम आहे. मग आता बघा, पहिल्यांदा संक्षिप्त नाव काय आहे? तर याचं नाव आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. हे आपण बघितलेलं आहे की 1967 हे साल महत्वाचं आहे. त्यानंतर त्याची व्याप्ती केवढी आहे? तर व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे, परंतु बृहन्मुंबई या शहरासाठी हे या ठिकाणी लागू नाही. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचा आहे की खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम लागू नाही? तर या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, छोट्या छोट्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर बघा, प्रारंभ, तो राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमेल अशा दिनांकापासून अंमलात येईल. आणि तो दिनांक आपण या ठिकाणी बघितलेला आहे वरती की 22 डिसेंबर बघा, इथं तुम्हाला दिसत आहे 22 डिसेंबर 1967. त्यानंतर बघा, कलम 2 या ठिकाणी काय आहे? कलम 2 मध्ये व्याख्या सांगितलेली आहे. तर व्याख्या कोणाकोणाची सांगितलेली आहे बघा, इथे कलम 2 आहे आणि या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे. त्यामध्ये पहिली व्याख्या जी आहे क मध्ये सांगितलेली ती आहे ठाणे अधिकारी. आणि ठाणे अधिकारीचा अर्थ काय आहे की ज्या गावाकरता पोलीस पाटलांची नेमणूक करण्यात आली असेल त्या गावाच्या हद्दीमधील पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस अधिकारी असा आहे. आता मित्रांनो बघा, हे ठाणे अधिकारी म्हणजे पोलिसांचं एक प्रकारे पोलीस अधिकारी असतो जो की पोलीस स्टेशन मधून या पोलीस पाटलांच्या वरती देखरेखीसाठी किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये या ठिकाणी ठेवलेला असतो.
म्हणजे ज्या ज्या गावामध्ये पोलीस पाटलांची नेमणूक झालेली आहे, अशा गावांसाठी जो पोलीस प्रशासनामधला अधिकारी नेमलेला असतो, त्याला या ठिकाणी ठाणे अधिकारी असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, ख मध्ये सांगितलेलं आहे, की गाव या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये तिला जो अर्थ देण्यात आला आहे, तोच अर्थ या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 1966 मध्ये गावाची जी व्याख्या दिलेली आहे, तीच व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये वेगळं काही नाही आणि याच्यावरती काही प्रश्न येणार नाही. जिथं-जिथं प्रश्न येईल किंवा ज्या ठिकाणी प्रश्न तयार होईल, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही या ठिकाणी तेवढं नोट करायचं आहे. त्यानंतर बघा कलम 3 जे आहे, ते कलम 3 कशाच्या संदर्भात आहे? तर ग्राम पोलीस प्रशासन व्यवस्था त्याचे नियंत्रण व त्यांना निर्देश देण्याचे काम कोणाकडे निहित असेल, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो बघा, की प्रत्येक जिल्ह्यात ग्राम पोलीस प्रशासनाची व्यवस्था करण्याचे काम राज्य शासन आणि आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली आणि निर्देशानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून चालवण्यात येईल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात बघा ग्राम पोलीस जे असतात, त्या ग्राम पोलिसांच्या प्रशासनाची व्यवस्था चालवण्याचं जे काम आहे, ते कोण करत असतं? तर राज्य शासन आणि आयुक्त करत असतात. परंतु या आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काही अधिकारी काम करत असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, तो म्हणजे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जिल्हाधिकारी असतो. लक्षात ठेवा. त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी असतो. त्यामुळं त्याच्या हे जे जिल्हा दंडाधिकारी आहेत, हे जिल्हा दंडाधिकारी या राज्य शासन किंवा आयुक्ताच्या नियंत्रणाखाली काम करत असतात आणि त्यांच्या नियंत्रणाखाली मग हे बाकीचे अधिकारी त्यांनी जे नेमून दिलेले आहेत, त्यांच्या अधिकाराखाली हे पोलीस पाटील काम करत असतात. मग बघा पुढे काय म्हणलेलं आहे आणि अशा जिल्हाधिकाऱ्यास राज्य शासनाच्या किंवा आयुक्तांच्या मंजुरीने अधिनियमांच्या तरतुदीनुसार किंवा तदन्वये त्यास देण्यात आले असतील. म्हणजे हे जे जिल्हा दंडाधिकारी आहेत, अर्थात जिल्हाधिकाऱ्यांना आपण दंडाधिकारी असं म्हणत असतो. तर यांना हे जे काम आहे किंवा हे जे कार्य करण्यासाठीची जी अथॉरिटी आहे, ती कोणाकडून मिळत असते? तर राज्य शासन किंवा आयुक्त आणि हे राज्य शासन किंवा आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हे जिल्हा दंडाधिकारी काम करत असतात. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, किंवा ज्यांचा त्यास वापर करता येईल असे कलम 5 अन्वये पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचा तसेच कलम 9 अन्वये पोलीस पाटील किंवा पोलीस पाटलांची कर्तव्य पार पाडण्यासाठी बोलावले जाण्यास पात्र असतील अशा ग्रामसेवक वर्गांचा सदस्य यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार धरून सर्व किंवा कोणतेही अधिकार सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार म्हणून महसुलांचा प्रभारी असणाऱ्या कोणत्याही उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे किंवा तालुका दंडाधिकारी प्रत्यायोजित करता येईल. म्हणजे राज्य शासन किंवा आयुक्तांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते आणि यांच्या नियंत्रणाखाली खरं तर हे पोलीस पाटील काम करत असतात. परंतु या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सुद्धा अथॉरिटी या ठिकाणी देता येते. ती कोणाकोणाला देता येते? तर सहाय्यक उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार म्हणून जे कोणी असतील त्यांना ही अथॉरिटी या ठिकाणी देण्यात येते, की त्यांच्या नियंत्रणाखाली हे पोलीस पाटील काम करू शकतात. त्यामुळं केवळ जिल्हा दंडाधिकारीच हे काम पाहत असतील असं नाही, तर यांच्या नियंत्रणाखाली किंवा यांनी ज्या नेमून दिलेल्या व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये तहसीलदार वगैरे आहेत किंवा उपजिल्हाधिकारी आहेत. तर या सर्वांना या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं? त्यांची नेमणूक केली जाऊ शकते आणि त्यांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी पोलीस पाटील काम करू शकतात. त्यामुळं अंतिम जर तुम्हाला विचारलं तर मित्रांनो ही उत्तरंड आहे बघा अशी. एकतर या ठिकाणी बघा कसं आहे महाराष्ट्र शासन किंवा आयुक्त त्यांच्याखाली हे जिल्हा दंडाधिकारी आणि मग त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा त्यांनी जर तसे अधिकार दिले तर ते कुणाला देऊ शकतात? तर इथं म्हणलेलं आहे बघा, कोणते अधिकार सहाय्यक किंवा उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार म्हणून महसुलाचा प्रभारी असणाऱ्या कोणत्याही उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे किंवा तालुका दंडाधिकाऱ्याकडे प्रत्यायोजित करता येतील. म्हणजे या जिल्हा दंडाधिकाऱ्याला सुद्धा
अधिकार आहेत, की ते अशा पद्धतीने या तहसीलदारांची किंवा उपविभागीय दंडाधिकारी असतील किंवा उपजिल्हाधिकारी असतील, यांना ते काय करू शकतात, या ठिकाणी अधिकार देऊ शकतात. त्यामुळे अंतिम जे काही निर्णय आहे तो म्हणजे नियंत्रण आहे ते कोणाचं? महाराष्ट्र शासन किंवा आयुक्त. परंतु त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी आणि मग त्यानंतर ही जी गोष्ट खाली ज्या व्यक्ती दिलेल्या आहेत त्या व्यक्ती त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार म्हणून असणारा महसूलचा प्रभारी असणाऱ्या कोणत्याही उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे किंवा तालुका दंडाधिकाऱ्याकडे प्रत्यायोजित करता येईल. त्यामुळं या प्रश्नावरती बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात, की अंतिमतः नियंत्रण कोणाचं आहे? तर याच्यामध्ये ही उत्तरं तुम्ही जर लक्षात घेतली, तर त्याच्यामध्ये जे पर्याय आहेत, त्या पर्यायावरून आपल्याला ठरवायचं असतं, की जिल्हा दंडाधिकारी उत्तर लिहायचं किंवा महाराष्ट्र शासन लिहायचं किंवा आयुक्त लिहायचं किंवा तालुका दंडाधिकारी लिहायचं, हे त्या प्रश्नावरती डिपेंड असतं. तर हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. त्यानंतर जे पुढचं कलम आहे, ते पुढचं कलम या ठिकाणी आपण बघूया. बघा, आता जे कलम 4 आहे, कलम 4. तर हे कलम 4 काय सांगतं बघा. कलम 4, ग्राम पोलिसांवरील प्राधिकारी म्हणून पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांची प्रतिनियुक्ती करण्याचा अधिकार. बघा, त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, की पोलीस प्रशासनाच्या प्रयोजनासाठी कोणत्याही ग्राम पोलीस अधिकाऱ्यावर जिल्हा दंडाधिकारी ज्या कोणत्याही प्राधिकाराचा वापर करू शकेल, असे कोणतेही प्राधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्याने आयुक्तांच्या मंजुरीने पोलीस अधीक्षकास किंवा यथास्थिती पोलीस आयुक्तास प्रदान करणे हे कायदेशीर असेल. म्हणजे जिल्हा दंडाधिकाऱ्यांना जर वाटलं तर ते या ठिकाणी कुणाला अधिकार देऊ शकतात, तर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त. परंतु कोणाच्या मंजुरीने? तर या ठिकाणी आयुक्तांच्या मंजुरीने या ठिकाणी ते अधिकार देऊ शकतात. परंतु हे कसं असेल? कायदेशीररित्या असणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक कलम क्रमांक 5 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. कलम क्रमांक 5 मध्ये सांगितलेलं आहे, आता याचं जर का तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं मित्रांनो, की आपण 3चं उदाहरण तुम्हाला सांगितलं नाही बघा. 3चं उदाहरण काय आहे, की या सगळ्यांना अथॉरिटी दिलेली आहे, हे आपण बघितलं. जर समजा एखाद्या गावामध्ये गुन्हेगारी किंवा गैरवर्तन जर झालं असेल समजा, तर जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याकडून जे अधिकार मिळालेले उपविभागीय दंडाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील, तर ते पोलीस पाटलांवरती या ठिकाणी कारवाई करू शकतात. म्हणजे पोलीस पाटलांच्या संबंधी जबाबदार व्यक्ती कोण कोण आहेत? तर हे महाराष्ट्र शासन आहे, आयुक्त आहे, जिल्हा दंडाधिकारी आहे किंवा त्यांनी जे अधिकार दिलेले व्यक्ती आहेत, हे सर्व व्यक्ती काय करू शकतात, की पोलीस पाटलांच्या कडून जर का काही गैरवर्तन झालं असेल किंवा काही गुन्हेगारी घडलेली असेल त्यांच्या हातून, तर त्यांच्यावरती कारवाई करू शकतात. तर हे कलम क्रमांक 3चं वैशिष्ट्य आहे. फक्त एकच गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, की कोणाला अधिकार आहेत म्हणजे सर्वोच्च स्थानी या ठिकाणी कोण आहे? महाराष्ट्र शासन किंवा आयुक्त, त्यानंतर जिल्हा दंडाधिकारी वगैरे या गोष्टीच फक्त या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कलम जे 4 आहे, या कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, की समजा जर एखाद्या पोलीस पाटलावर विभागीय चौकशी चालू असेल किंवा त्याच्यावरती जर फौजदारी खटला प्रलंबित असेल, तर जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी जे असतात, ते त्याला या ठिकाणी निलंबित करू शकतात. आणि त्यानंतर हे असे जे अधिकार आहेत, हे अधिकार या जिल्हा दंडाधिकारी या ठिकाणी आयुक्तांच्या मंजुरीने कोणाला देऊ शकतात? पोलीस अधीक्षक म्हणजे जे एस-पी असतात, हे एस-पी म्हणजे जिल्हा पोलीस प्रमुख ज्यांना आपण म्हणतो, त्यांना किंवा पोलीस आयुक्तांना या ठिकाणी प्रदान करू शकतात. त्यानंतर कलम क्रमांक 5 बघा. कलम क्रमांक 5 काय आहे? राज्य शासन बघा, कलम क्रमांक 5 पोलीस पाटलांची नेमणूक, त्यांचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्ती. बघा, कलम क्रमांक 5 आहे. तर या कलम क्रमांक 5 मधलं जे उपकलम 1 आहे, आता हे उपकलम वगैरे विचारले जाणार नाहीत, परंतु या कलमांमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर त्या महत्वाच्या आहेत. तर बघा,
राज्य शासन गावासाठी किंवा गावाच्या गटासाठी एक किंवा अधिक पोलीस पाटलांची नेमणूक करेल. बघा, म्हणजे राज्य शासन काय करू शकतं, की एक गाव आहे, त्या एका गावासाठी किंवा गावाच्या गटासाठी ज्याला आपण ज्या ज्या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असते, तर ग्रुप ग्रामपंचायत किंवा त्याला आपण गट ग्रामपंचायत म्हणतो. तर त्या ठिकाणी एक किंवा अधिक पोलीस पाटलांची नेमणूक करू शकते. कोण? तर राज्य शासन. तर हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी जालना पोलीस पाटीलसाठी विचारलेला आहे, की कोणाला अधिकार असतात अशा पद्धतीने एकापेक्षा अधिक पोलीस पाटील म्हणजे 2 पोलीस पाटलांना नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो कुणाला आहे? तर राज्य शासनाला आहे. त्याच्यानंतर 2 मध्ये काय म्हणलेलं आहे बघा, की प्रत्येक गावातील ग्राम पोलीस, पोलीस पाटलांच्या प्रभाराखाली असतील आणि एकापेक्षा अधिक पोलीस पाटील असतील, त्या बाबतीत राज्य शासन निर्देश देईल. अशा पोलीस पाटलांच्या प्रभाराखाली असतील. मित्रांनो बघा, पोलीस पाटील आणि ग्राम पोलीस पाटील याच्यामध्ये काय फरक आहे? तर पोलीस पाटील हा नियुक्त अधिकारी असतो त्या गावाचा आणि हा जो ग्राम पोलीस आहे, हा या पोलीस पाटलाच्या हाताखाली काम करत असतो. तर याला जी पोलीस पाटलाने नेमून दिलेली कामं आहेत, तीच याला करायची असतात. म्हणजे पोलीस पाटलांचीच कामं याला करावी लागतात. परंतु हा जो ग्राम पोलीस आहे, हा या ठिकाणी पोलीस पाटलाच्या हाताखाली काम करत असतो. मग काय होतं, की जर समजा प्रत्येक गावातील ग्राम पोलीस, पोलीस पाटलांच्या प्रभाराखाली असतील आणि एकापेक्षा अधिक पोलीस पाटील असतील, त्या बाबतीत राज्य शासन निर्देश देईल. म्हणजे एका गावामध्ये जर अधिक हे असतील, काय म्हणतो आपण त्याला पोलीस पाटील, तर कोणत्या पोलीस पाटलाच्या हाताखाली काम करायचं आहे, याचे जे निर्देश आहेत, ते निर्देश या ठिकाणी तुम्हाला कोण देणार आहे? तर राज्य शासन जे आहे, ते राज्य शासन तुम्हाला निर्देश देणार आहे आणि त्यानुसार तुम्ही मग त्या पोलीस पाटलाच्या हाताखाली किंवा प्रभाराखाली काम करायचं आहे. त्यानंतर कलम 3 बघा, पोलीस पाटलांची नेमणूक, त्याचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्ती या राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी ठरविल त्याप्रमाणे असतील. म्हणजे यांच्या ज्या सेवा शर्ती आहेत ते कोण ठरवत असतं? राज्य शासन ठरवत असतं. परंतु कलम 4 मध्ये पोटकलम 1 व 2 बघा, पोटकलम 1 व 2 जे आहे, राज्य शासन गावासाठी किंवा गावाच्या गटासाठी एक किंवा अधिक पोलीस पाटलांची नेमणूक करते. आणि दुसरी गोष्ट आहे, की कोणत्या पोलीस पाटलाच्या हाताखाली ग्राम पोलिसाला काम करायचं आहे, हे देखील राज्य शासन ठरवत असतं. परंतु राज्य शासनाच्या अधिकाराचा वापर जिल्हा दंडाधिकाऱ्याला सुद्धा करता येतो. म्हणजे हे जे 2 अधिकार आहेत, कोणकोणते? पोटकलम 5.1 आणि पोटकलम या ठिकाणी 5.2 हे जरी राज्य शासनाचे अधिकार असले, तरी सुद्धा हे अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्याला सुद्धा या ठिकाणी वापरता येतात. हे या 5 कलमाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा, खाली काय म्हणलेलं आहे? परंतु कोणत्याही गावाकरता किंवा गावांच्या गटाकरता राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या पोलीस पाटलांची संख्या राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय वाढवता येणार नाही. म्हणजे एका गावासाठी 1 पोलीस पाटील आहे किंवा 2 पोलीस पाटील आहे, हे ठरवण्याचा अधिकार जो आहे, हा अधिकार म्हणजे किती पोलीस पाटील त्या गावासाठी असावेत, हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाचा आहे? राज्य शासनाचा आहे. आणि या राज्य शासनाच्या पूर्व मंजुरी घ्यावी लागते. सॉरी, मी या ठिकाणी काय सांगितलं, की एकापेक्षा अधिक पोलीस पाटील जे आहेत, ते नेमणूक करण्याचा अधिकार या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आहे. परंतु हे डायरेक्टली त्याची या ठिकाणी नियुक्ती करत नाहीत. म्हणजे या जिल्हा दंडाधिकाऱ्याला जर वाटलं, की बाबा या गावासाठी आपल्याला 2 किंवा 3 पोलीस पाटील आपल्याला नेमायचे आहेत, तर हे डायरेक्ट आपल्या अधिकाराचा वापर करू शकत नाहीत. त्यांना काय करावं लागतं? या ठिकाणी राज्य शासनाची पूर्व मंजुरी घ्यावी लागते आणि मग त्यानंतरच या ठिकाणी तुम्हाला ती संख्या वाढवता येते. त्यानंतर बघा, पोलीस पाटलांची कर्तव्य काय आहेत बघा, कलम क्रमांक 6, जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आदेश राहून पोलीस पाटील खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी करू शकतात? तर पोलीस पाटलांची ही जी कर्तव्य आहेत, ती कलम क्रमांक 6 मध्ये दिलेली आहेत आणि अतिशय महत्वाचं या ठिकाणी कलम आहे. या स्टार करून ठेवा. कारण पोलीस पाटलांची कर्तव्य खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहेत,
हा प्रश्न तुम्हाला 100% लेखी परीक्षेला येऊ शकतो. त्यामुळं याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर बघा 6.1 मध्ये काय सांगितलेलं आहे, की त्याचे गाव ज्याच्या स्थानिक अधिकारीत येत असेल, अशा इतर कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशान्वये काम करेल. म्हणजे बघा, ज्या दंडाधिकाऱ्याच्या अधिकाराखाली त्याचं जर गाव येत असेल, तर त्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशान्वये त्याला काम करावं लागणार आहे. 2 मध्ये काय म्हणलेलं आहे 6.2 मध्ये, की असा कार्यकारी दंडाधिकारी जी कोणतीही विवरणे आणि माहिती मागविल ती विवरणे व माहिती या ठिकाणी पुरवेल. मग समजा या दंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात जर पोलीस पाटील काम करत असेल, तर या दंडाधिकाऱ्यांनी जी काही माहिती मागवली असेल, ती माहिती या पोलीस पाटलांना देणे बंधनकारक आहे. आणि तिसरं काय आहे बघा, आपल्या गावातील अपराधांचे प्रमाण, ग्राम पोलिसांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी याविषयी आणि गावातील समाजाचे स्वास्थ्य व सर्वसाधारण परिस्थिती याविषयी कार्यकारी दंडाधिकाऱ्यास नियमितपणे माहिती देईल. मित्रांनो, समजा उदाहरणामध्ये जर तुमच्या गावामध्ये एखादा वाद झाला असेल आणि ते जर पोलीस पाटील तुम्ही आहे आणि तुम्हाला कळालेलं आहे, अशा वेळी तुम्ही काय करणार बघा, या कलम 6चं जे कर्तव्य आहे पोलीस पाटलाचे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की पहिली गोष्ट, की ज्या दंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्राखाली तुमचं गाव येतं, तर त्या दंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्राखाली तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे. मग तो दंडाधिकारी जर का एखादी माहिती मागवत असेल, तर ती माहिती तुम्हाला त्याला पुरवायची आहे. अशा संदर्भातली ही 3 कलमं या ठिकाणी आहेत. तर मग काय करायचं आहे, की समजा आपण पुढची अगोदर कलमं बघूया आणि मग स्पष्टीकरण बघूया. कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आपली कर्तव्य पार पाडण्याच्या कामी मदत मागितली असता, अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या अधिकारात असेल अशा सर्व प्रकारची या ठिकाणी मदत देण्यात येईल. त्यानंतर बघा 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, दंडाधिकाऱ्याकडून किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून त्या जे आदेशपत्रे देण्यात येतील त्या सर्व आदेशांचे आणि अधिपत्रांचे पालन व कार्य तत्परतेने करेल. त्यानंतर 6 बघा, पोटकलम 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, सार्वजनिक शांततेत ज्या गोष्टींमध्ये धोका पोहोचेल अशा गोष्टींविषयी गुप्तपणे माहिती गोळा करेल व ती ठाणे अधिकाऱ्यास देईल. आता हे मित्रांनो तुम्हाला वाचलं तरी कळतं. याचा मोगम अर्थ असा आहे, की जी माहिती ते दंडाधिकारी तुमच्याकडे मागतील, ती माहिती तुम्हाला त्यांना प्रोव्हाईड करायची आहे, त्यांना पुरवायची आहे. कलम 7 मध्ये काय सांगितलेलं आहे, पोटकलम 6.7 मध्ये काय सांगितलेलं आहे, की आपल्या गावच्या हद्दीत अपराध घडू नये म्हणून किंवा लोकांस उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करेल व आपल्या गावच्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध करून त्यांना न्यायालयासमोर हजर करेल. म्हणजे गावामध्ये जर एखादा अपराध होण्याचे चिन्ह असेल, तर असा अपराध घडू नये म्हणून किंवा एखाद्या गुन्हेगारामुळे जर त्या लोकांना काही त्रास होणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आणि त्या गुन्हेगाराला पकडून देऊन ते पोलिसांना स्वाधीन करणे किंवा न्यायालयासमोर हजर करण्याची जबाबदारी सुद्धा या कलमामध्ये सांगितलेली आहे. आणि कलम 8 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की या अधिनियमाच्या इतर तरतुदी अन्वये विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि राज्य शासनाकडून या बाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येतील अशी इतर कर्तव्य पार पडेल. म्हणजे पोलिसांची जी कर्तव्य आहेत ती काय करेल, राज्य शासन या ठिकाणी ठरवणार आहे आणि वेळोवेळी राज्य शासन काय करेल, की या पोलीस पाटलांची कर्तव्य ठरवणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी कर्तव्य पार पाडायची आहे. आता कलम 6चं जर उदाहरण बघायचं झालं मित्रांनो, तर बघा एखाद्या गावामध्ये हा एक गट आहे माणसांचा आणि हा एक गट आहे समजा, आणि या दोघांच्या मध्ये वाद लागलेला आहे. तर अशा वेळी काय होईल, की पोलीस पाटलांनी बघा इथे सांगितलेलं आहे, की अपराध घडू नये किंवा लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस पाटलांना जायचं आहे. तर बघा जर अशी गोष्ट घडली, की या 2 गटामध्ये या ठिकाणी वाद झालेला आहे, तर पोलीस पाटलांनी काय करायचं आहे, इथं तुम्ही पोलीस पाटील आहे, तर तुम्ही या ठिकाणी घटनास्थळी जायचं. त्यानंतर घटनास्थळी गेल्यावर काय करायचं, दोन्हींच्या मध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही बाजूंची समजूत घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर त्यांनी ऐकलं नाही आणि तुम्हाला जर गरज भासलीच, तर तुम्ही काय करायचं आहे, की जवळच्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि त्यांची मदत जी आहे, ती मदत तुम्हाला मागवायची आहे. त्यानंतर शासनाचं आदेशांचं पालन तुम्हाला करायचं आहे. इथं आपण वरती बघितलेलं आहे, की जे काही आदेश बघा या ठिकाणी आदेश आणि अधिपत्रे वगैरे देण्यात येतील, त्या सर्व आदेशांचे व अधिपत्रांचे पालन करायचे आहे. जर समजा
शासनाने किंवा पोलीस विभागाने गावामध्ये एखादी विशिष्ट मोहीम, उदाहरणार्थ लसीकरण सारखी जी मोहीम आहे, लसीकरण सारखी मोहीम आहे किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी असतील, तर अशा ज्या काही मोहीम असतात ते राबवण्याचे जर आदेश या ठिकाणी देण्यात आले, तर ते आदेश या ठिकाणी पाळावे लागतात आणि तुम्हाला गावामध्ये त्या पद्धतीने काय करावं लागतं, गावच्या लोकांना किंवा गावच्या नागरिकांना ही सगळी माहिती सांगावी लागते लसीकरणाची किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये. आणि ते जी राज्य शासनाकडून आलेली माहिती आहे किंवा दंडाधिकाऱ्याकडून जी आलेली माहिती आहे, ती माहिती त्या गावांपर्यंत पोहोचवण्याचे काम आहे. म्हणजे कोणताही जर आदेश वरून आला, तर तो आदेश या ठिकाणी तंतोतंत पाळण्याचं काम कोणाचं आहे? या पोलीस पाटलाचं आहे. आणि गावामध्ये काही संशयास्पद व्यक्ती जर तुम्हाला फिरत असल्याचे आढळले, तर पोलीस पाटील म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? त्यावरती लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे इथे जे गुन्हेगारांचा शोध करून न्यायासनासमोर हजर करण्याची जी गोष्ट सांगितलेली आहे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, की जर एखाद्या गुन्हेगाराचा काही तुम्हाला संशय वाटला, तर तुम्ही तशा पद्धतीने पोलिसांना कळवायचं आहे आणि मग ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील आणि मग त्याला काय करतील? या न्यायासनासमोर हजर करतील. परंतु सुरुवात ही पोलीस पाटील म्हणून तुमच्याकडनं होणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, कलम 7 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 7 जे आहे ते ग्रामसेवक वर्गांवरील असलेले प्राधिकार. बघा, आता हे महत्वाचं आहे, की पोलीस पाटलास त्याच्याकडे सोपवून देण्यात आलेली कर्तव्य पार पडताना गावातील सेवक वर्गाने त्यास सहाय्य करावे असे फरमावण्याचा प्राधिकार असेल. आता हा पोलीस पाटील सुद्धा एक मित्रांनो सेवकच आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हा गावाचा एक सेवकच आहे. आणि अशाच पद्धतीनं जे काही गावात इतर सेवक असतात, जसं की ग्रामसेवक आहे, त्यानंतर तलाठी आहे, त्यानंतर कोतवाल आहे. तर अशा काही व्यक्ती असतात. तर त्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, की अशा सेवक वर्गांवरील कर्मचारी सामान्यतः कोणत्याही पदाच्या नात्याने म्हणजे ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल कामावर लावण्यात आलेले असोत आणि गावच्या तलाट्याने पोलीस पाटलाची सर्व लेखी विवरणे व कामकाजाचे कागदपत्र तयार करणे हे त्याचे कर्तव्य असेल. म्हणजे या ठिकाणी पोलीस पाटील काय करू शकतो, की त्याची जी कर्तव्य आहेत, ही कर्तव्ये या लोकांना सुद्धा सोपवू शकतो. म्हणजे त्यांना आदेश देऊ शकतो, की तुम्ही ही गोष्ट या ठिकाणी करू शकता. म्हणजे समजा गावामध्ये जर का पोलीस पाटलांना अधिकार देण्यात आलेले असतात, तर त्या अधिकारांमध्ये समजा गुन्हेगारी असेल किंवा काही आदेश वगैरे पालन करायचं असेल, या ज्या काही गोष्टी वरतून दंडाधिकाऱ्यांच्याकडून येतात, त्यांचं जे काही कामकाज आहे, ते पोलीस पाटलांना करावं लागतं. परंतु पोलीस पाटील काय करू शकतात, की त्या कामामध्ये ग्रामसेवकाची मदत घेऊ शकतात, तलाठ्याची मदत घेऊ शकतात किंवा कोतवालाची सुद्धा मदत घेऊ शकतात. म्हणजे त्यांना जर वाटलं, की या कामामध्ये आपल्याला या माणसाची किंवा या व्यक्तीची, या अधिकाऱ्याची गरज भासणार आहे, तर पोलीस पाटील अशा लोकांची या ठिकाणी मदत घेऊ शकतात. मग त्याच्यामध्ये गावामध्ये शांतता राखणे असेल किंवा गुन्हेगारी रोखणे असेल, तपासामध्ये मदत करणे असेल, तर किंवा इतर योजना ज्या गावामध्ये राबवायच्या आहेत, तर त्या कामामध्ये काय करू शकतात, की हे जे पोलीस पाटील आहेत, हे पोलीस पाटील यांची काय करू शकतात, मदत घेऊ शकतात. त्यानंतर 8 मध्ये काय म्हणलेलं आहे बघा, कलम 8 मध्ये, की जबरी चोरी, शांततेचा भंग करणे म्हणजे इथे दिलेलं आहे बघा. जबरी चोरी इत्यादी विरुद्ध सावधगिरीच्या उपाययोजना. जबरी चोरी, शांततेचा भंग करणे आणि जनतेस व गावातील समाजास हानी पोहोचवणारी कृत्य करणे या गोष्टी घडू नयेत म्हणून जेणेकरून शक्य होईल तितक्या अधिक सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करता येईल अशा रीतीने पोलीस पाटील गावातील सेवक वर्गातील कर्मचाऱ्यांना कामावर लावेल आणि कर्मचारी वर्गातील कोणत्याही व्यक्तीने गैरवर्तणूक किंवा हयगय केल्यास अशा बाबतीत सर्व बाबतीत पोलीस पाटील कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे काय करेल, या ठिकाणी अहवाल पाठवेल. म्हणजे बघा, गावामध्ये अशा काही विपरीत गोष्टी घडू नयेत, जसं की जबरी चोरी असेल, त्यानंतर शांततेचा भंग करणाऱ्या काही गोष्टी असतील किंवा समाजामध्ये जनतेला हानी पोहोचवणारी, त्या समाजाला हानी पोहोचवणारी जर अशी काही गोष्ट घडणार असेल, तर ती घडू नये यासाठी पोलीस पाटील काय करत असतात, की जे आपण हे जे सेवक बघितलेले आहेत, गावातले ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांची सुद्धा ते या ठिकाणी मदत घेऊ शकतात आणि त्यांच्याकडे ते
काम सोपवू शकतात. परंतु अशा व्यक्तींनी जर का या कामामध्ये कोणती जर गैरवर्तणूक केली किंवा हयगय केली, तर अशा सर्वांच्या बाबतीमध्ये पोलीस पाटील काय करतात, की यांचा जो अहवाल आहे, तर तो अहवाल या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे पाठवू शकतात. त्यानंतर बघा कलम क्रमांक 9 मध्ये काय सांगितलेलं आहे, की कर्तव्य इत्यादींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शास्ती. कोणत्याही पोलीस पाटलाने किंवा पोलिसांची कर्तव्य पार पाडण्यासाठी बोलवला जाण्यास पात्र असेल अशा गावातील सेवक वर्गातील कर्मचाऱ्याने आपली कर्तव्य पार पाडण्यात दुर्लक्ष केले असेल किंवा त्या बाबतीत त्याने हयगय केली असेल किंवा कोणत्याही वर्तणुकीबद्दल तो दोषी असेल तर तो पुढील शास्तींना पात्र असेल. म्हणजे समजा पोलीस पाटलाने आपली कर्तव्य पार पाडण्यात काही कसूर केली, काही चूक केली, तर मित्रांनो या ठिकाणी त्या पोलीस पाटलाला किंवा या पोलीस पाटलांनी ज्यांना अधिकार दिलेले आहेत, ते सेवक वर्ग आपण मगाशी बघितलेले आहेत. त्यांनी जर काही कर्तव्य पाडण्यात काही दुर्लक्ष केलं किंवा हयगय केलेली असेल, तर या ठिकाणी त्यांच्यावरती खालील गोष्टी म्हणजे शिक्षा केली जाते. एक तर त्यांच्यावरती ठपका ठेवला जातो. त्यानंतर शासनाला पोहोचलेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीच्या संपूर्ण किंवा काही भागाची त्यांच्या पारिश्रमिकातून म्हणजे त्यांचं जी काही मिळकत आहे, त्या मिळकतीतून या ठिकाणी वसूल केला जातो. म्हणजे संपूर्ण भाग सुद्धा केला जाऊ शकतो. जर समजा शासनाला पोहोचलेल्या कोणत्याही आर्थिक नुकसानीच्या संपूर्ण किंवा काही भागाची समजा शासनाला एक 30,000 ची या ठिकाणी अ, हानी पोहोचलेली आहे. तर हे 30च्या 30,000 ते वसूल करू शकतात किंवा याच्यापैकी काही रक्कम म्हणजे एक 10,000 असेल, तर एवढी रक्कम ती वसूल करू शकतात. म्हणजे त्यांना जी काही हानी झाली असेल ती ती संपूर्ण हानी किंवा त्याच्यातला काही भाग या ठिकाणी ते काय करू शकतात, वसूल करू शकतात आणि त्यांच्या मासिक परिश्रमापेक्षा अधिक नसेल इतका दंड करणे. मग समजा एखाद्या आता ग्रामसेवकाला समजा 25,000 पगार आहे, तर 25,000 पेक्षा जास्त त्यांना काय करता येणार नाही, दंड करता येणार नाही. म्हणजे त्यांची जी वसुली आहे ती संपूर्ण भाग किंवा काही भागाची वसुली केली जाऊ शकते आणि दंड जो आहे तो दंड मात्र काय त्यांचं जे मासिक मिळकत आहे त्यापेक्षा अधिक असणार नाही. मग त्याच्यापेक्षा कमी कितीही असू शकतो. आता या कलम 9चा अर्थ मित्रांनो सांगतो तुम्हाला बघा, की समजा एका पोलीस पाटलाने काय केलेलं आहे, की गावात होणारी जी संभाव्य शांतता आहे, त्या शांततेचा भंग किंवा गुन्हेगाराची माहिती जी आहे, ती वरिष्ठांना कळवलेली नाही. म्हणजे आपल्या कर्तव्यात काय केला, त्याने कसूर केला. जर एखादी गोष्ट जर वरिष्ठांनी पोलीस पाटलांना विचारली असेल आणि पोलीस पाटलांनी त्याच्यामध्ये जर कसूर केला असेल, तर ती जी माहिती जी आहे, ती दिली नसेल आणि त्यामध्ये निष्काळजीपणा केलेला असेल किंवा पोलीस पाटलांच्या अनुषंगाने जे काही बाकीचे सेवक आहेत, या सेवकांनी सुद्धा जर अशा पद्धतीने निष्काळजीपणा दाखवला असेल, तर काय होतं, की या जर निष्काळजीपणामुळे जर गावात एखादी आपत्तिजनक घटना जर घडली, आपत्तिजनक जर एखादी घटना घडली, तर मग काय केलं जातं, जिल्हाधिकारी जे असतात, ते जिल्हाधिकारी काय करू शकतात, या पोलीस पाटलांना या ठिकाणी निलंबित करू शकतात किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत 3 सांगितलेल्या, तर या गोष्टींची शिक्षा सुद्धा त्याला दिली जाऊ शकते. हे या कलम 9 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, ज्या वेळेला तुमचे वरिष्ठ ज्या वेळेला तुमच्याकडे एखादी माहिती मागतात, तर त्या माहितीमध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीचा कसूर केला नसला पाहिजे. तुम्ही ती योग्य माहिती, त्या माहितीचा पाठपुरावा करून ते वरिष्ठांना चांगल्या पद्धतीने कळवलं पाहिजे आणि जर तुम्हाला ती माहिती उपलब्ध झाली नसेल आणि मग त्यानंतर जर काही प्रॉब्लेम झाला गावामध्ये, तर त्याला जबाबदार सर्वस्वी पोलीस पाटलांना या ठिकाणी धरलं जातं आणि मग त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी शिक्षा केली जाऊ शकते. त्यानंतर बघा, निलंबन मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की निलंबन केलं जाऊ शकतं, परंतु 1 वर्षापेक्षा जास्त नाही. त्यानंतर बघा, नोकरीतून काढून टाकणे. नोकरीतून तुम्हाला काढून सुद्धा टाकू जाऊ शकतं. परंतु त्यामुळे काय होईल, भविष्य काळात शासनाच्या अधीन नोकरी करण्यास तो अपात्र ठरणार नाही. म्हणजे जरी तुम्हाला या ठिकाणी नोकरीतून काढून टाकलं, तरी तुम्ही काय करू शकता, की दुसऱ्या ज्या काही शासकीय नोकरी आहेत, त्या शासकीय नोकरीमध्ये तुम्ही अपात्र ठरणार नाही, तर दुसरी शासकीय नोकरी जी आहे, ती नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळवता येऊ शकते. त्यानंतर बघा, नोकरीतून बडतर्फ करणे.
त्यामुळे भविष्य काळात शासनाच्या अधीन नोकरी करण्यास तो सामान्यतः अपात्र ठरेल. आता जर तुम्हाला नोकरीतून बडतर्फ केलं तर काही गोष्टी म्हणजे काही वेळेला तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरणार नाही, परंतु काही वेळेला मात्र काय होईल, अपात्र या ठिकाणी ठरवण्यात येईल. जर तुम्हाला नोकरीतनं बडतर्फच केलेलं असेल, तर मग तुम्हाला शासनाच्या अधीन नोकरी करण्यास तो सामान्यतः अपात्र ठरेल. आता इथे काय म्हणलेलं आहे, अपात्र ठरणार नाही आणि या ठिकाणी मात्र म्हणलेलं आहे, की अपात्र ठरणार आहे. म्हणजे जर तुम्हाला बडतर्फ केलं, तर मात्र तुम्ही या ठिकाणी काय होणार आहे, अपात्र होणार आहे. तुम्हाला शासकीय नोकरी या ठिकाणी करता येणार नाही. आणि बघा, तालुका दंडाधिकाऱ्याच्या दर्जाहून कमी दर्जाच्या नसलेल्या कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्यास खंड क ते घ मध्ये उल्लेखलेल्या शास्तींपैकी कोणतीही शास्ती लावता येतील आणि पोलीस पाटलांची नेमणूक करण्यास सक्षम असलेल्या उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यास खंड ड व च मध्ये उल्लेखलेल्या शास्ती लादता येतील. तर बघा, पहिल्यांदा क ते घ पर्यंत बघा, या क पासून ते इथपर्यंत घ पर्यंत तुम्हाला शास्ती किंवा शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो जो शिक्षा देणारा अधिकारी आहे, तो तालुका दंडाधिकाऱ्याच्या दर्जाहून कमी नसलेला, म्हणजे कमीत कमी तो तालुका दंडाधिकाऱ्यापासून वरती त्याची पोस्ट असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं आहे च पर्यंत, तर हा जो अधिकार आहे, हा अधिकार कोणाला दिलेला आहे, की उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी नाही. म्हणजे तो उपविभागीय दंडाधिकाऱ्यापेक्षा वरच्या पोस्टचा असला पाहिजे. म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी सुद्धा चालतो किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी या दोन गोष्टींची शिक्षा करू शकतो. परंतु वरची जी काही शिक्षा आहे घ पर्यंत, इथपर्यंत, घ पर्यंत, ती मात्र कोण करू शकतो या ठिकाणी? तालुका दंडाधिकारी किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी करू शकतो. कलम 10 मध्ये बघा, फौजदारी खटला चालवला जाण्याच्या पात्रतेस बाधा न येणे. कोणत्याही पोलीस पाटलावर किंवा गावातील सेवक वर्गातील कर्मचाऱ्यांपैकी एखाद्या कर्मचाऱ्यावर कोणताही अपराध केल्याचा आरोप ठेवण्यात आला असल्यास त्या अपराधाबद्दल त्याच्यावर फौजदारी खटला चालवला जाण्यास निकटपूर्वीच्या कलमातील कोणत्याही तरतुदीमुळे बाधा येणार नाही. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात काय, की समजा एखाद्या पोलीस पाटलाने, तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो, की एखाद्या पोलीस पाटलाने एका व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने दंड आकारलेला आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीचं काय झालेलं आहे, अपमान झालेला आहे. आता ती व्यक्ती पोलीस पाटलाच्या विरुद्ध काय करू शकते, मानहानीचा खटला दाखल करू शकते. म्हणजे पोलीस पाटील असेल किंवा गावातील सेवक वर्गाला जर त्याने अथॉरिटी दिलेली असेल आणि त्यांच्यापैकी जर का एखादा गुन्हा घडलेला असेल किंवा त्यांनी कुठला अपराध केलेला असेल, तर त्यांच्यावरती या ठिकाणी फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो. म्हणजे जर समजा, आताच मी तुम्हाला काय सांगितलं, की एका पोलीस पाटलाने एका गावातील व्यक्तीला चुकीच्या कारणास्तव काय केलेलं आहे, दंड केलेला आहे आणि त्या व्यक्तीने जर मानहानीचा खटला दाखल केला, तर तो या ठिकाणी या पोलीस पाटलावरती किंवा जे काही सेवक वर्ग आहेत त्यांच्यावरती, म्हणजे हे सेवक वर्ग मित्रांनो कशासाठी, तर जर पोलीस पाटलांनी त्यांना काही काम सोपलं असेल तर त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असं ग्राह्य धरलं जातं आणि मग त्यांच्यावरती सुद्धा या ठिकाणी कारवाई केली जाते. त्यानंतर बघा, इथं म्हणलेलं आहे की फौजदारी खटला. तर बघा, 1967 जे कलम 10 आहे, 1967 मधील जे कलम 10 आहे, इथे तुम्हाला दिसत, यानुसार पोलीस पाटलाला त्याच्या ग्राम पोलीस पदाच्या जबाबदाऱ्यांमधून वगळले जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच त्याला फौजदारी कारवाईला सुद्धा सामोरं जावावं लागणार आहे आणि कायदेशीर प्रक्रिया त्याच्यावरती केली जाऊ शकते. म्हणजे हा पोलीस पाटील आहे म्हणून याच्यावरती फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकत नाही असं नाही. तर पोलीस पाटलांवरती सुद्धा जर त्याने एखादा अपराध केलेला असेल तर त्याच्यावरती फौजदारी खटला या ठिकाणी दाखल केला जाऊ शकतो. मग तुम्हाला अशा मित्रांनो कलमांवरती जे ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न आहेत, तसे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, की एखाद्या पोलीस पाटलावरती जर त्याने काही अपराध केला असेल तर त्याच्यावरती फौजदारी खटला दाखल होऊ शकतो का? किंवा मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं, की
जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या कारणास्तव गावामध्ये त्याने दंड आकारला असेल आणि त्याने जर मानहानीचा खटला दाखल केला, तर तो खटला पोलीस पाटलांवरती बसू शकतो का? तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या कलमांवरती ॲप्लिकेशन बेसवरती मुलाखतीला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा जो अर्थ आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासायचा आहे. मुलाखतीच्या वेळेला सुद्धा आपण याच्यावरती चर्चा करणार आहे. त्यानंतर बघा, कलम 11 काय आहे? कलम 11 आहे बघा, विभागीय चौकशी किंवा फौजदारी खटला चालू असेपर्यंत निलंबित करण्याचा अधिकार. पोलीस पाटलाची नेमणूक करण्यास सक्षम असलेला जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यास जर पोलीस पाटील त्याच्या अधिकारितेच्या हद्दीत नोकरी करत असेल, तर त्यास अशा पाटलाविरुद्ध विभागीय चौकशी किंवा चौकशी आणि फौजदारी खटल्याची न्याय चौकशी होईपर्यंत निलंबित करता येईल. म्हणजे मित्रांनो बघा, की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतं, की एक तर जिल्हा दंडाधिकारी किंवा त्यांनी जर का अ, अधिकार दिले, तर उपविभागीय दंडाधिकारी किंवा याच्या खालचे पण अधिकारी काय करू शकतात, की पोलीस पाटलांची नेमणूक करू शकतात. मग अशा जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर हा पोलीस पाटील काम करत असेल आणि याच्याकडून काही गुन्हा घडलेला असेल किंवा काही गोष्टी असतील त्याच्या संदर्भामधली जी काही चौकशी करायची असेल, ती चौकशी किंवा फौजदारी खटल्याची न्याय चौकशी होईपर्यंत हे काय करू शकतात, हे जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी त्याला काय करू शकतात, निलंबित करू शकतात. आता निलंबन मित्रांनो हे काही काळासाठी असतं. चौकशीनंतर असं आढळलं की हा पोलीस पाटील निर्दोष आहे, तर पुन्हा या ठिकाणी त्याला कामावरती घेतलं जातं. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये निलंबन असतं, की जोपर्यंत त्याची चौकशी सुरू आहे, तोपर्यंत. एकदा चौकशीत तो निर्दोष आढळला, तर या ठिकाणी त्याला पुन्हा रुजू केलं जातं आणि जर तो दोषी आढळला, तर मग त्याच्यावरती कारवाई होते आणि त्याला या ठिकाणी सेवेतून बडतर्फ केलं जातं. म्हणजे कायमचं त्याला या ठिकाणी नोकरीतून काढून टाकलं जातं. त्यानंतर बघा, याचं जर उदाहरणच द्यायचं सांगितलं बघा, तर जर एखाद्या पोलीस पाटलावरती कामात निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार केलेला आहे, जर असं आढळलं, एखाद्या पोलीस पाटलानं भ्रष्टाचार केला आहे आणि अशा पद्धतीचा जर त्याच्यावरती आरोप झाला, तर मात्र काय केलं जाऊ शकतं, की याची चौकशी लावली जाऊ शकते आणि या चौकशी पूर्वी त्याला म्हणजे याची जी चौकशी होणार आहे, तर ही चौकशी चालू असताना त्याला काय केलं जाऊ शकतं, या ठिकाणी निलंबित केलं जाऊ शकतं. आता निलंबनाचं कारण काय-काय असू शकतं? समजा पोलीस पाटलावर गंभीर स्वरूपाचा जर का गैरवर्तनाचा किंवा गैरव्यवहाराचा जर आरोप असेल, त्याने जर एखादं गैरवर्तन केलं असेल, तरी सुद्धा या ठिकाणी त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होऊ शकते. मग निलंबन ज्यावेळेस होतं, समजा निलंबन झालेलं आहे पोलीस पाटलांचं, तर अशा निलंबनाच्या वेळी काय-काय होतं? तर निलंबनाच्या वेळी त्याचं जे वेतन आहे पोलीस पाटलाचं, ते वेतन त्याला मिळत नाही. म्हणजे ज्याला आपण मानधन म्हणतो, ते मानधन या ठिकाणी त्याला मिळू शकत नाही आणि त्यानंतर तो जो काम आहे पोलीस पाटलाचं, ते पोलीस पाटलाचं काम सुद्धा या ठिकाणी त्याला करता येत नाही. तर अशा पद्धतीनं हे कलम 12 मध्ये सांगितलेलं आहे. सॉरी, कलम 11 मध्ये सांगितलेलं आहे. आता कलम 12 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. कलम 12 मध्ये सांगितलेलं आहे, की गावातील गुन्हेगार पळून गेला असल्यास किंवा त्याचा ठाव ठिकाणा माहीत नसल्यास ठाणे अधिकाऱ्यास तशी कळवणे. बघा, कोणत्याही गावच्या हद्दीमध्ये गुन्हा करण्यात आला असेल व गुन्हा करणारी व्यक्ती पळून गेली असेल किंवा तिचा ठाव ठिकाणा माहीत नसेल, तर पोलीस पाटील त्याविषयी माहिती ठाणे अधिकाऱ्यास त्वरेने पाठवतील व त्या प्रकरणाच्या संबंधात मिळवता येण्याजोगा सर्व साक्षी पुरावा मिळवतील आणि तो स्वतः त्या प्रकरणात चौकशी करण्याच्या कामास सुरुवात करेल व अशा साक्षी पुराव्याबद्दल ठाणे अधिकाऱ्यास कळवीत राहील. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, की एखादा व्यक्ती आहे, तो गावामध्ये गुन्हा करून पळून गेलेला आहे. तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती काढायची आहे. त्याचा ठाव ठिकाणा कुठं आहे? कोणत्या ठिकाणी राहतो? ही जी काही गुप्त माहिती आहे किंवा तो काय करत होता? त्याच्यासोबत कोण-कोण होते? अशी जी काही माहिती आहे. म्हणजे मित्रांनो, पोलीस पाटलाचं एक काम आहे, त्याला पोलिसांसारखंच काम करावं लागतं. जी काही गुप्त पद्धतीची माहिती आहे, ती माहिती सुद्धा त्याला काढावी लागते आणि ती माहिती त्याला काय करावी लागते, वरिष्ठ पातळीवरती या ठिकाणी पुरवावी लागते. जर उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या गावामध्ये समजा चोरी झाली आणि चोर पळून गेला. तर पोलीस पाटलाने काय करायचं, की त्या गुन्हेगाराबद्दल ची जी माहिती आहे, ती या ठिकाणी काय करायची, पोलीस ठाण्याला द्यायची आहे. त्यानंतर मग काय करत पोलीस या ठिकाणी ती माहिती घेऊन त्या आरोपीला पकडण्याचा
प्रयत्न करतील. आणि मग ही चौकशी करत असताना जर पोलीस पाटलांना वाटलं, की कोणाला काही विचारावं, शेजापाजाराला विचारावं, तर ते शेजापाजाराला विचारू शकतात किंवा संबंधित व्यक्तीला विचारू शकतात आणि तशा पद्धतीचा पुरावा ते या ठिकाणी मिळवू शकतात आणि मग हे जे काही साक्षी पुरावे आहेत, हे घेऊन ते त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत असतात. एवढंच मित्रांनो या कलम 12 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा कलम 13 गावच्या हद्दीत अनैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू घडल्यास किंवा प्रेत सापडल्यास त्या बाबतीत तपास करणे. बघा कलम 13(1) मध्ये काय सांगितलेलं आहे, की कोणत्याही गावच्या हद्दीत किंवा कोणताही अनैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू घडल्यास पुढे काय सांगितलेलं आहे? किंवा कोणतेही प्रेत आढळून आल्यास पोलीस पाटील ताबडतोब घटनास्थळी जाईल व त्या गावातील किंवा जवळपासच्या 2 किंवा अधिक सुजाण व्यक्तींना बोलवतील. मग त्या व्यक्ती मृत्यूच्या कारणांची आणि प्रकरणाच्या सर्व परिस्थिती चौकशी करतील व एक लेखी अहवाल तयार करतील आणि पोलीस पाटील तो अहवाल ठाणे अधिकाऱ्यांकडे ताबडतोब पाठवण्याची व्यवस्था करतील. म्हणजे बघा मित्रांनो, जर समजा तुमच्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीमध्ये बघा, संशयास्पद मृत्यू झालेला असेल, संशयास्पद या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. जर असा संशयास्पद मृत्यू झालेला असेल किंवा त्याचं प्रेत त्या घरामध्ये पडलेलं असेल, तर पोलीस पाटलांना काय करायचं, की तात्काळ पोलीस ठाण्याला या गोष्टीची माहिती द्यायची आहे, की असं-असं गावामध्ये घडलेलं आहे. एक माणूस अशा-अशा पद्धतीने मृत्युमुखी पडलेला आहे. मग त्यानंतर काय होईल, की पोलीस येईपर्यंत प्रेताच्या आसपास या ठिकाणी कुणालाही फिरकू द्यायचं नाही. बघा त्याच्या खाली आणि मी तुम्हाला सांगतो 2 मध्ये काय सांगितलेलं आहे. तसा तपास करण्यासाठी ज्या कोणत्याही व्यक्तीस पोलीस पाटलांनी सांगितले असेल, त्या व्यक्तीने तशा प्रकारे वागण्यास समर्थनीय कारण नसताना नकार किंवा तसे करण्यास हयगय केली, तर अपराध सिद्धीनंतर ₹50 पर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. म्हणजे पोलीस पाटलांनी जर सांगितलं असेल त्या संदर्भामध्ये जर समजा एखाद्या गावामध्ये एखादं प्रेत आलं असेल आणि पोलीस पाटलांनी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं, की तुम्ही अमुक एक गोष्ट करा आणि त्या व्यक्तीने जर नकार दिला तर किंवा त्या कामामध्ये हयगय केली, तर त्याला काय होईल ₹50 पर्यंत या ठिकाणी दंड होऊ शकतो. त्यानंतर बघा 3 काय आहे, तपासाच्या निष्कर्षणावरून मृत्यू अनैसर्गिकरित्या घडला आहे, असे सकारण वाटत असेल तर पोलीस पाटील ठाणे अधिकाऱ्यास त्याविषयी ताबडतोब सूचना देईल आणि असे प्रेत वाटेत कुजून जाण्याचा धोका टाळता येईल अशा रीतीने ते पाठवतात येत असेल तर ते नजीकच्या शल्यचिकित्सकाकडे किंवा अशा परिस्थितीत प्रेतांची तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या इतर कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठवतील आणि शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकारी मृत्यूची कारणे निश्चित माहीत करून घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मित्रांनो बघा, पोलीस पाटील एक काय करू शकतात, की अशा पद्धतीने जर का अनैसर्गिक मृत्यू घडलेला असेल, समजा आपल्या गावामध्ये बेवारस प्रेतं असतात किंवा कोणाचा तरी संशयास्पदरित्या खून झालेला असतो किंवा कोणी गळफास वगैरे घेतलेलं असतं, कोणी औषध खाल्लेलं असतं. तर अशा गोष्टी मित्रांनो गावामध्ये घडलेल्या असतात आणि मग अशा गोष्टी घडल्यानंतर पहिल्यांदा काय करावं लागतं, की पोलिस स्टेशनला माहिती द्यावी लागते. त्यानंतर काही व्यक्तींना सोबत घेऊन काम करावं लागतं आणि पोलीस पाटलांची जबाबदारी असल्यामुळे ते काय करू शकतात, कोणाचीही मदत घेऊ शकतात. परंतु जर का पोलीस पाटलांच्या या गोष्टीला नकार दिला, तर त्याला ₹50 पर्यंतचा दंडही होऊ शकतो आणि त्यानंतर जर अनैसर्गिकरित्या समजा मृत्यू झालेला असेल, त्याने काही गळफास लावून घेतलेला असेल किंवा औषध वगैरे खाल्लेलं असेल, तर मित्रांनो अशी जी प्रेतं असतात ती कुजून जाण्याचा धोका असतो आणि मग तत्पूर्वी काय करतात, की जवळचं जे काही ज्याला आपण पोस्टमार्टम म्हणतो, त्या पोस्टमार्टमसाठी या ठिकाणी प्रेत पाठवलं जातं आणि नेमकं अशा पद्धतीने त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्या मृत्यू संदर्भामध्ये या ठिकाणी तो अहवाल प्राप्त करून घेतला जातो. त्यानंतर बघा असे प्रेत कुजून जाण्याच्या आणि त्याची तपासणी निरुपयोगी किंवा अपायकारक होण्याचा धोका टाळून प्रेत पाठवणे पोलीस पाटलास अशक्य असले तरीही तो ठाणे अधिकारी किंवा दंडाधिकारी त्या प्रेताचे दहन किंवा दफन करण्यास परवानगी देईपर्यंत त्या प्रेताचे दहन किंवा दफन करण्यास प्रतिबंध करेल. म्हणजे मित्रांनो बघा, जर असं वाटलं की हे प्रेत कुजून जाणार आहे म्हणजे अ, याचा काही उपयोग होणार नाही ह्याच्यामध्ये, तर मग काय केलं जातं, की त्याचं दफन किंवा दहन केलं जातं. परंतु
किंवा समजा एखादं प्रेत कुजलं तर त्याचा जो त्रास आहे तो इतर व्यक्तींना होत असतो. त्याचा वास वगैरे मारत असतो. आणि ह्या अपायकारक गोष्टी असतात लोकांच्यासाठी, की जंतू संसर्ग होण्याची चिन्ह असतात. आणि त्यामुळं या पोलीस पाटलांना काय आहे, की जरी ही गोष्ट अशक्य असेल, की बाबा या प्रेताची विल्हेवाट लावणं वगैरे या गोष्टी असतील, तर त्यानं काय करायचं आहे, की हे जे काही ठाणे अधिकारी आहेत किंवा दंडाधिकारी आहेत, त्या प्रेताचं दहन करायचं असेल किंवा दफन करायचं असेल, तर ठाणे अधिकाऱ्यांची किंवा दंडाधिकाऱ्यांची परवानगी येईपर्यंत त्या प्रेताचे दहन किंवा दफन करण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे जर तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये ठाणे अधिकारी किंवा दंडाधिकारी आहेत. उदाहरणादाखल या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर त्यांची परमिशन आल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी दहन किंवा दफन करायचं आहे. त्यानंतर बघा, कलम 14 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे, की ज्या व्यक्तीने गंभीर अपराध केला आहे, असे पोलीस पाटलास वाटत असेल, त्या व्यक्तीस पोलीस पाटलाने पकडणे. 14(1) मध्ये बघा, ज्या व्यक्तीने कोणताही गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे, असे पोलीस पाटलास सकारण वाटत असेल, अशा कोणत्याही व्यक्तीस पोलीस पाटील आपल्या गावच्या हद्दीत पकडतील व पुरावा म्हणून उपयोगी पडण्याचा संभव असलेल्या सर्व वस्तूंसमवेत अशा व्यक्तीस ठाणे अधिकाऱ्याकडे पाठवेल. म्हणजे काय होईल, की एखादा गंभीर स्वरूपाचा अपराध जर एखाद्या व्यक्तीने केलेला असेल किंवा समजा चोरी वगैरे केलेली आहे किंवा एखाद्याचा खून केलेला आहे, तर मग पोलीस पाटील काय करेल, की अशा व्यक्तीला गावच्या हद्दीत आपल्या पकडेल. आणि त्यानंतर काय होईल, की पुरावा म्हणून जर समजा त्याने चोरी केलेली असेल, तर त्याच्या जवळ असणारे जे काही दागदागिने आहेत, ते दागदागिने किंवा जर खून केलेला असेल, तर त्याच्या जवळ जे काही हत्यार वगैरे असेल, तर ते तशा पद्धतीचं हत्यार घेऊन या ठिकाणी ठाणे अधिकाऱ्याकडे ते त्याला सुपूर्द करतील. त्यानंतर बघा, अशा रीतीने पकडलेल्या व्यक्तीस तिला ज्या ठिकाणी पकडण्यात आले असेल, त्या ठिकाणापासून दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतचा प्रवास करता आवश्यक असेल इतका वेळ वगळून 24 तासाच्या आत नजीकच्या दंडाधिकाऱ्यासमोर करण्यात येईल. मित्रांनो बघा, या ठिकाणी जर अशा व्यक्तींना जर पोलीस पाटलाने पकडले असेल, तर त्याला काय करायचं आहे? 24 तासाच्या आतमध्ये नजीकच्या दंडाधिकाऱ्यासमोर उभे करायचं आहे. परंतु असं करत असताना हा जो 24 तासाचा वेळ आहे, हा 24 तासाचा वेळ बघा, पकडलेल्या प्रत्येक व्यक्तीस तिला ज्या ठिकाणी पकडण्यात आले असेल, त्या ठिकाणापासून दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासाकरता आवश्यक असेल इतका वेळ वगळून हे 24 तास या ठिकाणी पकडायचे आहेत. म्हणजे त्याला पकडल्यापासून ते दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयापर्यंत हजर करेपर्यंतचा जो काही प्रवासाचा कालावधी आहे, तो प्रवासाचा कालावधी या ठिकाणी वगळायचा आहे. आणि त्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये काय करायचं आहे? दंडाधिकाऱ्यासमोर त्याला हजर करायचं आहे. त्यानंतर बघा, कलम 15 मध्ये आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? आता कलम 14च्या बाबतीत जर मित्रांनो बोलायचं झालं बघा, कलम 14च्या बाबतीत जर बोलायचं झालं, समजा एखाद्या गावामध्ये जर चोरीची घटना घडलेली असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, की कुठलीही गोष्ट झाली, की तुम्हाला पोलीस स्टेशनला कळवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शांतता राखायची आहे. किंवा भांडण वगैरे झालेलं असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा शांतता राखायची. अ, त्यासाठी तुम्हाला पोलीस पाटील म्हणून प्रयत्न करायचे आहेत आणि ते पोलीस स्टेशनला कळवायचं आहे. म्हणजे एकंदरीत कुठलीही गोष्ट असेल, ज्यामुळं गावची शांतता भंग पावणार असेल, गावामध्ये एखादा गुन्हा घडणार असेल, जर त्या गुन्ह्यामुळे किंवा त्या अपराधामुळे जर गावाला हानी पोहोचणार असेल, तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, की पोलीस स्टेशनला कळवायचं आहे. आणि त्यानंतर जर असा गुन्हेगार करणारा व्यक्ती असेल, तुम्ही काय करायचं आहे, की दंडाधिकाऱ्यांच्या समोर ज्या काही वस्तू असतील, त्या वस्तू त्यानं ज्या गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू आहेत, त्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, त्या अधिकाऱ्याकडे या ठिकाणी सुपूर्द करायचं आहे. म्हणजे ती जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि ते कधी घेऊन जायचं आहे, त्याला न्यायालयासमोर हजर करायचं आहे. म्हणजे हे जे कोण दंडाधिकारी असतील, त्यांच्यासमोर 24 तासाच्या आतमध्ये हजर करायचं आहे. म्हणजे समजा एखाद्या गावामध्ये एका व्यक्तीने चोरी केलेली आहे आणि चोरी जर केली असेल,
तर त्याला काय करायचं आहे, या दंडाधिकाऱ्यासमोर उभं करायचं आहे. परंतु चोरी केल्यानंतर त्याला गावातच एखाद्या खोलीमध्ये 24 तास डांबून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर जर दंडाधिकाऱ्यासमोर हजर केला, समजा 1 दिवस त्याला बंदिस्त केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याला जर का या दंडाधिकाऱ्यासमोर हजर केला, तर तुम्हाला असं वाटेल की त्याला अगोदरच 1 दिवस अ, बंदिस्त केलेला आहे आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला हजर करत आहेत म्हणजे हे 24 तास या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे त्याला आता हजर करता येणार नाही. तर असं अजिबात नाही मित्रांनो. तर म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी म्हणलेलं आहे, की तो जो वेळ आहे दंडाधिकाऱ्यापर्यंत हजर करण्याचा, तर तो या ठिकाणी वगळायचा आहे. म्हणजे जो प्रवासाचा वेळ आहे, तो प्रवासाचा वेळ वगळायचा आहे. मग समजा याला आदल्या दिवशी जरी अटक केली म्हणजे ताब्यात घेतलं असेल, तरी इथून ते या दंडाधिकाऱ्यापर्यंत जाईपर्यंतचा जो काही कालावधी असेल, तो कालावधी यातून वगळायचा आहे आणि तिथून पुढे मग ते 24 तास या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. त्यानंतर बघा कलम 15 पोलीस पाटलास बघा साक्षीदारांना बोलवून त्यांची तपासणी करण्याचा, साक्षी पुरावा नोंदवण्याचा व लपवलेल्या वस्तूंसाठी झडती घेण्याचा अधिकार आहे. तर 15 याच्यामध्ये पोट कलम आहे बघा. 15 मध्ये काय सांगितलेलं आहे? पोलीस पाटलास आपल्या कर्तव्याच्या कक्षेत येत असेल असा तपास करताना साक्षीदारांना बोलवून त्यांची तपासणी करण्याचा आणि त्यांची जबानी नोंदवण्याचा, लपवण्यात आलेल्या वस्तूंचा शोध करण्याचा प्राधिकार असेल. मात्र निकडीच्या प्रसंगाखेरीज इतर प्रसंगी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या अवधीत कोणत्याही राहत्या घराची झडती घेणार नाही, याविषयी पोलीस पाटील काळजी घेईल. म्हणजे मित्रांनो बघा, जर का एखादी खरोखरच गोष्ट घडली असेल त्या व्यक्तीकडून, तरच काय करायचं आहे, की म्हणजे त्याची जबानी किंवा साक्ष नोंदवायची आहे किंवा त्याची घराची झडती घ्यायची आहे. परंतु जर तुम्ही पोलीस पाटील आहे आणि म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या घराची झडती घेऊ शकत नाही. म्हणजे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही त्याच्या घराची झडती घेऊ शकत नाही. जर तो प्रसंगच असा असेल, की खरोखरच तो व्यक्ती एखाद्या मोठ्या गुन्ह्यामध्ये आहे किंवा त्यामुळं गावच्या शांततेचा भंग होऊ शकतो. गावच्या व्यक्तींना किंवा तिथल्या समाजाला जर इजा पोहोचणार असेल, अशा काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टीच्या अनुषंगानं तुम्ही त्याची झडती घेऊ शकता. परंतु केवळ तुम्ही पोलीस पाटील आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी त्याची झडती घेऊ शकत नाही. त्यानंतर बघा, तसेच पोलीस पाटलास संशयित गुन्हेगार व्यक्तींची कोणत्याही प्रकारे झडती घेण्यासाठी किंवा त्याचा कोणत्याही प्रकारे पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या गावच्या हद्दीत प्रवेश करण्याचा व त्या ठिकाणी काम करण्याचा प्राधिकार असेल. तथापि त्याने अशा दुसऱ्या गावच्या पोलीस पाटलास ताबडतोब कळवणे त्यास बंधनकारक असेल आणि अशा दुसऱ्या गावच्या त्याच्या अधिकारात असेल असे सर्व सहाय्य उक्त पोलीस पाटलास करेल आणि असा पाटील झडतीचे किंवा पाठलाग करण्याचे काम चालू ठेवण्यासाठी प्रत्यक्ष जबाबदार असेल. म्हणजे बघा, एखादा गुन्हेगार जर का समजा या गावातला व्यक्ती आहे, याने चोरी केलेली आहे आणि तो या गावामध्ये गेलेला आहे. तर या गावच्या पोलीस पाटलांना काय करायचं, या गावच्या पोलीस पाटलांना कळवायचं आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती द्यायची आहे. मग हा जो पोलीस पाटील आहे, हा या पोलीस पाटलाला काय करेल, जे काही त्याच्या कर्तव्यामध्ये बसत आहे, त्यानुसार या पोलीस पाटलाला मदत करेल आणि मग तो जो आरोपी आहे, त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यास मदत होणार आहे. तोपर्यंत याने जे आहे, या पोलीस पाटलाने आपलं काम चालू ठेवायचं आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे किंवा संशयित आहे, तो दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये जर गेला असेल, तर मित्रांनो त्या दुसऱ्या गावच्या पोलीस पाटलाची संमती घेणे या ठिकाणी बघा बंधनकारक आहे. म्हणजे तुम्हाला त्या दुसऱ्या गावच्या पोलीस पाटलाला कळवावंच लागणार आहे. जर एखादं प्रेत वगैरे असतं, तर प्रेत वगैरे वाहून जरी दुसऱ्याच्या हद्दीमध्ये गेलेलं असेल, तरी सुद्धा त्या ठिकाणी सांगावं लागतं. म्हणजे त्या गावचे जे काही पोलीस पाटील आहेत, त्यांचा सहभाग याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. त्यांची परमिशन घेणे सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी हा बंधनकारक शब्द आहे. उठ-सूट आपण दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊ शकत नाही. कारण तिथल्या पण पोलीस पाटलांना काही कर्तव्य पार पाडावी लागतात. त्यांनाही काही जबाबदारी दिलेल्या असतात. तर त्या जबाबदारीच्या अधीन राहून त्यांनाही काम करावं लागतं. म्हणून त्यांना त्या गोष्टी म्हणजे फोन वगैरे करून किंवा त्यांची भेट घेऊन त्या संदर्भामध्ये दोन्ही पोलीस पाटलांनी एकमेकांशी बोलून मग या गोष्टींवरती तोडगा काढला जातो. त्यानंतर बघा 16 पोलीस पाटील बेवारशी मालमत्ता बघा. पोलीस पाटील आपल्या गावातील सर्व बेवारशी मालमत्ता किंवा मुंबई पोलीस अधिनियम 1951 याच्या
तरतुदी त्याच्या स्वाधीन करण्यात आली असेल अशी सर्व मालमत्ता आपल्या ताब्यात घेईल आणि त्याचे गाव पोलीस आयुक्तांच्या अधिकारात येत असेल तर अशा आयुक्ताकडे इतर कोणत्याही बाबतीत किंवा जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे तो ताबडतोब त्याबद्दल अहवाल पाठवेल. समजा एखादी बेवारस मालमत्ता या ठिकाणी आहे आणि जर अशी बेवारस म्हणजे समजा तुमच्या गावामध्ये एखादी बॅग कुणीतरी पैशाची टाकून गेलेला आहे. रात्रीच्या अवस्थेमध्ये तुमच्या गावात एकाने 50,00,000ची बॅग या ठिकाणी विकलेली आहे आणि ती जर आढळून आली, तर तुम्हाला काय करायचं आहे, तशा संदर्भातला अहवाल तयार करायचा आहे आणि तो अहवाल या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे तुम्हाला पाठवायचा आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला ती मालमत्ता काय करायचं आहे, ताब्यात घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा एक अहवाल तयार करायचा आहे आणि तो अहवाल पोलीस आयुक्तांच्या अधिकारात येत असेल, तर अशा आयुक्तांकडेच इतर कोणत्याही बाबतीत जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे तो ताबडतोब म्हणजे पहिल्यांदा बघायचं की हा अधिकार गाव पोलीस आयुक्तांच्या अधिकारतेमध्ये येत आहे का? त्याचं जर गाव त्या पोलीस आयुक्तांच्या अधिकारतेमध्ये येत असेल, तर अशा आयुक्तांकडेच त्याला काय करायचं आहे, हा अहवाल पाठवायचा आहे आणि इतर कोणत्याही बाबतीत जवळच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे त्याला तो अहवाल पाठवायचा आहे. परंतु तुम्हाला जर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की जर अशी मालमत्ता असेल, समजा एखाद्या व्यक्तीने गावात मौल्यवान वस्तू म्हणजे सोन्याची अंगठी असेल किंवा चेन असेल, बेवारसपणे टाकलेली असेल. आता ही मी तुम्हाला 50,00,000ची बॅग सांगितली. परंतु जर एखाद्या व्यक्तीने समजा काही मौल्यवान दागदागिने वगैरे आहेत किंवा अंगठी, रोख रक्कम अशा काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुमच्या गावामध्ये आणून टाकलेल्या आहेत. तर तुम्ही काय करणार, की तुमचे जे काही संबंधित अधिकारी आहेत, मग ते पोलीस पाटील असू द्या किंवा कार्यकारी दंडाधिकारी असू द्या, तर त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला तो अहवाल त्या अधिकाऱ्यांच्याकडे द्यायचा आहे आणि मग त्यानंतर जे काही होईल अ, ते या ठिकाणी बघितलं जाईल. म्हणजे पुढे म्हणलेलं आहे, की त्यानंतर तो उक्त आयुक्त किंवा दंडाधिकारी निर्देश देईल त्याप्रमाणे काम करेल. समजा ती जर का गोष्ट एखाद्या ती चुकून जर हरवली असेल, समजा चीन असेल, अंगठी असेल, आपल्याला असं वाटत असेल, की कोणीतरी ती बेवारसपणे टाकलेली आहे. परंतु हे अधिकारी आहेत. हे अधिकारी ज्यावेळेस चौकशी करतील आणि चौकशीनंतर त्यांना आढळून येईल, की हे कुणी बेवारसपणे टाकलेलं नाही, तर हे हरवलेलं आहे. तर मग हे काय करतील, अशा पद्धतीचं जे काही हरवलेलं मटेरियल आहे, ते संबंधित व्यक्तीला ते देण्याचा प्रयत्न करतील. परंतु पुढे काय म्हणलेलं आहे, मालमत्ता गुन्हे अतिक्रमण अधिनियम 1871 याच्या किंवा यावेळी अंमलात आणलेल्या तत्सम कोणत्याही कायद्याच्या तरतुदीत वर्णन केलेल्या प्रकारचे असेल, तर पोलीस पाटील त्या अधिनियमाचा किंवा कायद्याच्या तरतुदीनुसार वागेल. म्हणजे हा जो अधिनियम आहे, या अधिनियमानुसार एखादी जर गोष्ट घडलेली असेल, मालमत्ता गुन्हे अतिक्रमण अधिनियम 1871 हे साल महत्वाचं आहे. हा तुम्हाला अधिनियमात आहे म्हणून विचारलं जाऊ शकतं. मालमत्ता गुन्हे अतिक्रमण अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर तो 1871 मध्ये. तर मग अशा संदर्भामध्ये एखादी गोष्ट घडलेली असेल, तर याच अधिनियमाचा वापर या ठिकाणी पोलीस पाटलांना करायचा आहे. पोलीस पाटलांनी दिलेल्या प्रत्येक अहवालाची एक प्रत ठाणे अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल. म्हणजे मगाशी आपण ठाणे अधिकाऱ्याची व्याख्या बघितलेली आहे. तर त्या ठाणे अधिकाऱ्याकडे काय करायचे आहे, या अहवालाची एक प्रत पाठवायची आहे. जर त्याला कार्यकारी दंडाधिकारी बघा इथं आयुक्त किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे तर अहवाल पाठवायचा आहे, परंतु एक प्रत जी आहे ती कुणाकडे पाठवायची आहे? ठाणे अधिकाऱ्याकडे पाठवायची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक कलम क्रमांक 17 बघा. या अधिनियमान्वये जो कोणताही गुन्हा शिक्षापात्र ठरवण्यात आला असेल, त्या कोणत्याही गुन्ह्याबद्दल इतर कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही व्यक्तीवर खटला भरण्यास या अधिनियमातील कोणत्याही तरतुदीमुळे प्रतिबंध होतो असा किंवा अशा गुन्ह्याबद्दल या अधिनियमाद्वारे ज्या शास्तीची किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली असेल, त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही शास्ती किंवा शिक्षा किंवा त्याहून अधिक शास्ती किंवा शिक्षा अशा इतर कोणत्याही कायद्यान्वये अशा व्यक्तीस दिली जाण्यास ती या अधिनियमातील कोणत्याही मजकुरांमुळे पात्र ठरत नाही, असा त्या तरतुदींचा अर्थ लावण्यात येणार नाही.
म्हणजे मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, तर या सत्राचा अर्थ असा आहे, की तुम्ही पोलीस पाटील या पदावरती असताना जर कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे इथं म्हणलेलं आहे बघा, शिक्षापात्र असलेल्या गुन्ह्याबद्दल इतर कायद्यान्वये खटला भरला जाऊ शकतो. म्हणजे जर पोलीस पाटील पदावरती आहे, परंतु तुम्ही इतर काही गुन्हा केलेला आहे, तर या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला शिक्षा दिली जाऊ शकते. जसं की इतर गुन्हेगारांना अशा पद्धतीची शिक्षा दिली जाते. तर तुम्हाला सुद्धा म्हणजे जे कोणी पोलीस पाटील आहेत, त्या पोलीस पाटलाने सुद्धा जर का काही गुन्हा केलेला असेल, तर त्या गुन्ह्यासाठी सुद्धा इतर व्यक्तींना जे काही शासन केलं जातं, तर त्याच पद्धतीचं शासन या ठिकाणी तुम्हाला सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळं तुम्हाला बाकीचे जे काही अ, ज्याला आपण म्हणतो की अधिनियम आहेत किंवा बाकीची जी काही तरतूद आहे, तर ती तरतूद सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लागू होणार आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही पोलीस पाटील आहे म्हणून तुम्हाला सूट मिळणार आहे, तर तुमच्यावरती फौजदारी कारवाई सुद्धा या ठिकाणी केली जाऊ शकते. तर एवढाच या 17व्या कलमाचा अर्थ आहे. तर मित्रांनो, याच्या संदर्भामध्ये मुलाखतीला जे काही प्रश्न विचारतात ॲप्लिकेशन बेस्ड, ते आपण तुम्हाला पुढे सांगणारच आहे. 18वं जे कलम आहे ते निश्चित आहे. त्याचा काही एवढा विषय नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. परंतु एकूण कलमं जर तुम्हाला विचारली, तर ती एकूण कलमं या ठिकाणी 18 आहेत. ही 18 कलमं आणि त्यानंतर कोणत्या कलमामध्ये कोणती गोष्ट सांगण्यात आलेली आहे, ही एक महत्त्वाची आहे. फक्त मुलं कन्फ्यूज होतात, की पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतं? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की प्रश्नांमध्ये जो काही पर्याय असतो, त्या पर्यायानुसार या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की इथं तुम्हाला जास्त उदाहरणांची पण गरज नाही. प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीनं तुम्ही जबाबदार आहे. तुम्ही कुणाला कोणत्या-कोणत्या सेवकांना तुमची अथॉरिटी देऊ शकता. जर तुम्ही कर्तव्यात कसूर केली, तर तुम्हाला निलंबन केलं जाऊ शकतं. तुम्हाला बडतर्फ केलं जाऊ शकतं. तुम्हाला दंड किती होतो. त्यानंतर तुमचं काम कसं आहे. तुम्ही साक्षी पुरावे कसे गोळा करायचे आहेत. तुम्ही अहवाल कसा द्यायचा आहे. ठाणे अधिकारी कोण आहे. ठाणे अधिकाऱ्यांना कशी अहवालाची प्रत द्यायची आहे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या अधिनियमाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. आता मित्रांनो, याचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी तयार करणार आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्नांची प्रॅक्टिस जी आहे, ती प्रॅक्टिस सुद्धा तुमच्याकडून केली जाणार आहे. तर हा पहिला व्हिडिओ होता. यानंतर मित्रांनो, आपले जे गणित बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत, गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ उद्यापासून या ठिकाणी अपलोड होतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जे आहे, ते टेलिग्राम चॅनल फॉलो करा आणि ज्यांनी ई बुक घेतलं नसेल, त्यांनी ई बुक घ्यायला मात्र विसरू नका. धन्यवाद.